ही स्वामी समर्थ सर्वांनाच. चला तर मग आता मसाले, वाळवणीचे पदार्थ बनवायला सर्वांची सुरुवात झाली असेल, तर त्याच्याचपैकी मी आता बनवायला घेतलेले ते काळा मसाला. आता काळा मसाला करायला आलेली मी इथं बाजार करायला आलेली दुकानात बघा. तर मला बनवायचा आहे 2 किलोचा मसाला. तर त्याच्यासाठी अगदी म्हणजे छान मला खूप सुंदर मसाला इथं बनवून भेटला, बांधून भेटला. आणि त्याच्यानंतर मी कांडक मशीनवरून सुद्धा तो छान इकडूनच कुटून घेतलेला आहे. म्हणजे बाजार करून कांडक मशीनवरनं तिथंच भाजून आणि डायरेक्ट मसाला तयार करून घेऊन आली. पण अगदी माझ्या मनाला जसा पटेल तसा मी मसाला बांधून, जसा लागेल तसा भाजून आणि तसा बनवून घेतलेला आहे. अगदी छान म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं मसाले विकत घ्यायची गरज नाही. आपण बऱ्याच वेळेस काय करतो ना, जातो दुकानात की हा मसाला आण, तो मसाला आण, आपल्या घरात बनवलेला असून सुद्धा. पण अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला ना, तर तुम्हाला बिलकुल ही गरज नाही किंवा एव्हरेस्ट मसाला आण, कांदा लसूण मसाला आण, गोडा मसाला विकत घे, हे ते काहीच करायची गरज नाही बघा. तर अगदी तुमचा मसालासुद्धा अगदी परफेक्ट येईल. आणि याच्याने ना अशा काही वस्तू टाकलेल्या आयुर्वेदिक, तर ॲसिडिटी, पित्त काहीही होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही शरीराला. तर चला त्याचं सांगते मी आता इथं बघा. कच्च्या वस्तू घेतलेले आता ते लवंग घेतलेली, दालचिनी घेतलेली, सुंठ घेतलेली, नागचंपा, गोरे स्पेशल वेलचिनी, वेलची दाणा घेतलेले, बाज्या घेतलेले, शहाजिरे, वेलदोडे, जावेत्री, इथं जावेत्री, कावेत्री बघा काय काय नाव आहे मसाल्याची, सुगंधी, वेलदोडे, कपूरचिनी, नागेश्वर, त्याच्यानंतर मुलेटी, पिंपळी मूळ, म्हणजे हे सगळे आयुर्वेदिक वस्तू आहे. सुगंधी पावडर म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या, जायफळ, त्याच्यानंतर सुगंधी, अ, काडी घेतलेली, कस्तुरी मेथी घेतलेली, शीतलचिनी घेतलेली, हळद, हिंग, नवजीवन स्पेशल हिंग, जिरे, खसखस 2 प्रकारची घेतलेली, बडीशोप घेतलेली, ओवा घेतलेले, मिरी, खडकफूल, तेजपान, लवंग, पान, खोबरे, धणे, त्याच्यानंतर त्रिफळा घेतलेली, रामपत्री घेतलेली. आता मिरचीचे सुद्धा मी तुम्हाला प्रकार सांगते. मिरची सुद्धा अगदी इथे 10 ते 11 प्रकारची मिरची घेतलेली बघा. आणि तसंच करप आहे ना, करप घेतलेली आहे 1 किलो घेतलेली, सॉरी 3 पाव किलो घेतलेली 2 किलो मसाल्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी आपलं धने घेतलेले 3 पाव किलो घेतलेले, खोबरं आहे ना ते 1.5 किलो घेतलेले. आणि इकडे मिरचींची सुद्धा सांगते बरं. बघा, तर इकडे घेतलेली मिरची, रेशीम पट्टा घेतलेली, बुलेट घेतलेली, गंठूर, तेजा, परत रसगुल्ला घेतलेली, चपाटा घेतलेली सिंगल पट्टीची, त्याच्यानंतर बेगडी मिरची घेतलेली, काश्मीरी मिरची घेतलेली. आणि त्याच्यानंतर बघा हे काही म्हणजे पावतीमध्ये आहेत ना, ते नाव सांगते मी तुम्हाला बघा. असे 10 प्रकारचे, मी 10 ते 11, ते मला काही समजून नाही राहिले नाव इथं. तर असे 10 ते 11 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर आता इकडे लगेच आम्ही म्हणजे भाजायच्या वस्तू आणि बिना भाजायच्या वस्तू ते अशाच लगेच वेगवेगळ्या पिशवीत भरून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आणि ज्या बिना भाजायच्या आहेत त्यासुद्धा म्हणजे आपल्याला थोड्या थोड्या भाजून घ्यायचे, कारण कसं आहे ॲसिडिटी, पित्त होत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट कच्च्या पण नाही टाकायच्या त्या वस्तू. आणि जे हळद, त्याच्यानंतर हिंग, आणि अजून आपली आयुर्वेदामध्ये जी हळद येते ती पण टाकलेली, ह्या ज्या 2-3 वस्तू आहे ना, ह्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे, काही भाजून घ्यायचे आहे. तर आता ही गुलाबपत्री होती, ही सुद्धा शेवटी टाकायची आपल्याला. तर ती सुद्धा म्हणजे आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असताना त्या बिलकुल नाही बरं का घरातल्या. आणि तर तुम्ही म्हणशाल त्या गुलाबाच्या त्या नाही, ही तर हिमालयाची ती तिकडे गुलाब भेटतात ना, ती स्पेशल ते म्हणजे मसालेवाल्यांच्या दुकानात बरोबर राहतात ते गुलाबपत्री, ती सुद्धा टाकलेली आहे. आणि 45 वस्तू वापरून 45 पेक्षाही जास्त, तर तो मसाला खूप जास्त मला वाटतं इतका छान मसाला आलेला आहे, तर अजिबातच म्हणजे जायची गरज नाही. आता मी भाजी जर केली ना, खरंच खूप सांगते, अगदी घट्ट भाजी तरीची, आणि टेस्ट पण एकदम भन्नाट आहे, अगदी छान. आणि अशा पद्धतीने गिरणीत आहे ना, इथंच भाजणीचं हे मशीन पण होतं, इथंच भाजून घेतलं. कारण मला आहे ना मसाला डायरेक्ट तयार करून घेऊन जायचा होता. इकडे गावाकडे आलेली होती, तर इकडेच मसाला बांधला दुकानामध्ये. आणि तिथंच थोड्या अंतरावर कांडकचं मशीन होतं, तिथंच सर्व मसाले भाजून म्हणजे मला हवे तसे. आता बा हिंगसुद्धा तळून घेतलेले तेलामध्ये. त्याच्यानंतर हळदसुद्धा ही बघा, ही आयुर्वेदातली हळद आहे, ही सुद्धा घेतलेली. आपली साधी हळदसुद्धा वापरलेली मसाल्यामध्ये. अशा भरपूर अशा वस्तू आहे, तर त्यांचे नावंसुद्धा मला तुम्हाला सांगता आले नाही. तर अशा 45 वस्तू आहेत, त्या सर्व आता इथे भाजून घेतलेल्या आहे, एक एक करून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि ज्या तळायच्या होत्या त्या तळूनसुद्धा घेतलेले इथं. आणि आपल्याला मसाला म्हणजे काळा, मीडियम काळा किंवा कसा कलर पाहिजे ते पण सांगा. आता मी माझ्या पद्धतीने मला हवा तसं भाजून घेतलं. तर माझ्या मम्मीला, बहिणीला आहे ना, त्यांना थोडासा मीडियम काळा पाहिजे होता. आता मला काळा मसाला म्हटल्यावर तो काळाच दिसला पाहिजे, म्हणून मी थोडासा काळा सांगितला होता, अजून जास्त काळा कलर आला पाहिजे असं छान.
तर माझा जास्त म्हणजे मला हवा तसा मसाला मी इथं बनवून घेतला, भाजून घेतला उभं राहून गिरणीमध्ये बघू शकता. आणि इथं कांडक मशीनने लगेच मसालासुद्धा तयार करून घेतला. आणि कांडकचं गिरणीवर कसं आपल्याला 5 मिनिटात दळून देता आणि तो मसाला काही कामाचा नाही. तुम्ही इकडे बघू शकता मसाला म्हणजे अगदी तेल असं आणि एकदम छान असं मटेरियल त्याच्यात किती घमघमाट आला असेल बघू शकता तुम्ही. अगदी हातावर घेतलं तरी लाडू वळताय मसाल्याचे, इतका छान इतपत आलेला आहे. नाही तर मग असं म्हणजे जास्त कमी वस्तू राहिल्यानं त्याचं मसालासुद्धा असा सुट्टा सुट्टा असतो. तर तुम्हाला याच्यातच दिसलं असेल पिशवीमध्ये सुद्धा अगदी माझं म्हणजे असं घमघमाट तेल सुटलेलं होतं त्या मसाल्याचं आणि पूर्ण घरभर आहे ना असा वास पसरला होता. आता मी मसाला इथं आणल्यानंतर मोकळा करून घेतला, थोडा गारवून दिला आणि नंतर डब्यामध्ये कॅरी बॅगमध्येच त्याच कॅरी बॅगमध्ये असा दाबून दाबून भरला. मसाला असा मोकळा मोकळा कधीच टाकायचा नाही. तर अशी लेयर प्रत्येक लेअरवर टाकून आणि असा दाबून घ्यायचा आहे. असा म्हणजे अशा पद्धतीने आपला मसाला टिकतो, त्याला जाळं लागत नाही आणि डब्यामध्ये मोकळा तर मसाला बिलकुल ठेवायचा नाही. अशा पद्धतीनेच कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे दाबून दाबून. बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्या मसाल्याचा वाससुद्धा उडत नाही आणि आपल्याला लागला ना तो वापरायला काढून घ्यायचा. आता मला इथं वेगळ्या डब्यामध्ये वापरायला काढून घेतलेले आहे आणि आता ह्या पिशवीमध्ये मी संपूर्ण मसाला असा दाबून दाबून भरून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला मसाल्यामध्ये ना जाड मीठ टाकायचं आहे वरून, कारण आपला मसाला म्हणजे जाळं असं काही लागतं ना, जाळं काय भुंग ते म्हणताना ते लागत नाही. तरी मसाला आपला 2 वर्ष अगदी आरामात टिकून राहतो तसाच्या तसा. तर बघू शकता इथं मी जाड मीठ टाकलेले. अशा पद्धतीने वरून जाड मीठ टाकून घ्यायचे आणि हलकीशी गाठ बांधून डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला? मसाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कुठून मसाला तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते सुद्धा मी दुकानाचं नाव सांगेल. चला तर धन्यवाद.